या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. नाही, प्रवेश सर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, तेव्हा थोडासा उशीर झाला. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले संजय जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टनचे नगरसेवक आहेत. त्यांचे आम्ही सहकारी आहे, त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष त्यांचं स्वागत करतील. आणि शहरातले एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. भाऊ, कुठेतरी एका ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत, अजूनही ते अंतिम टप्प्यात आलेल्या नाहीये, म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाहीये. दुसरीकडे मात्र मित्र पक्षातले लोक आपण पक्षात घेत आहे, याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता? नाही, असं अजिबात नाही आहे. महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर महायुती व्हायला कुठली अडचण येणार नाही. उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे, त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या 1-2 दिवसात आम्ही महायुतीचा निर्णय फायनल करू. भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे महायुती बाबतीचा? महायुतीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू. आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत. प्रदेशने पण तशा सूचना दिलेल्या आहेत. आमचे 3 आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, या संबंधित पक्षाशी महायुतीतल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील, संदर्भात निर्णय घेतील. कधीपर्यंत फायनल लिस्ट होईल किंवा कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे? कारण 30 तारीख अंतिम आहे, आज 24 तारीख आहे. अजिबात काळजी करू नका. 30 तारखेला 3 वाजण्याच्या आत सगळे उमेदवार फायनल होतील, फॉर्म लावले जातील, यादी जाहीर होईल आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार असू. हो, याच्या आधी शिवसेनेचे 2 माजी उपमहापौर आले होते, आता राष्ट्रवादीचे नेते देखील येत आहेत. या सगळ्यांमुळे महायुतीत कुठे खोडा पडणार नाही ना अशा प्रवेशांमुळे? आता आपण संजय जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत कधी निवडून आलेला नाही. नागेश जे असतील त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहेत. पण आम्ही या प्रभागातले 4च्या 4 नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत, ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं. किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल, प्रभागाचा विकास करता येईल, शहरासाठी काम करता येईल, ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.